मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण चवळी दुधी चवळी बनवतोय। हे बघा, जी लग्नात करतात ना चवळीची भाजी तीच बनवतोय आपण, बारीक चवळी जरा। हे बघा, मी त्याच्यासाठी वाटण घेते। हे बघा, मुठभर कोथिंबीर आहे, हे एवढा एवढा आळा आहे, बोटा एवढा, 4-5 मिरच्या आहेत, 4-5 मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या। याची पेस्ट बनवते आपण, वाटण बनवतो। आणि खोबरं तळून ठेवलं त्याचं मी तुम्हाला दाखवते नंतर। आपण इथे 3 टेबलस्पून तेलामध्ये 1 टीस्पून राई टाकली। राई तडतडली की आपण खडे मसाले टाकणार आहे। हा सुका गरम मसाला आहे, विलायची आहे, काळी मिरी, लवंग आणि वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा, सुका मसाला। आपण इथे 2 इलायची टाकल्यात आणि 3-4 इलायचीचे सालं आहेत। आपण इथे 3 कांदे बारीक चिरून घातले। चांगलं परतून घ्यायचं। चांगलं नरम पडला ना कांदा, आपण परतायचं। हे आलं लसूणची पेस्ट आहे, आलं मिरची लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे। त्याच्यात मी 1 चमचा बडीशेप टाकले, मोठा 1 चमचा बडीशेप टाकले। मी गरम मसाला टाकणार आहे, त्याच्यात बडीशेप आहे पण मला कमी वाटते म्हणून मी याच्यात टाकली। हे बघा, हे खोबरं सुकं खोबरं आहे, कापून आपण स्वच्छ धुवून असं तळून घेतलंय आपण, फ्राय करून घेतोय। हे आता आपण वाटण करणार आहोत। हे बघा, अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकतो, आपला घरचा गरम मसाला, थोडंसं वरण टाकलाय। थोडंसं आपण ना ह्याच्यातून कांद्याची पेस्ट घेतोय वाटायला। हे बघा, वाटायला घेतोय। आपण जे सुकं खोबरं तळून घेतलं होतं त्याच्याबरोबरच आपण यातला जो आपण कांदा परतून घेतला त्यातला थोडा 2 पळी कांदा आपण घेतला, तो आपण वाटण पेस्ट बनवणार आहोत वाटून त्याची। हे खोबरं टाकून जे आता वाटलं ना कांद्याची पेस्ट आणि खोबरं, ते वाटण आहे, आपण टाकून घेऊया। एक चमचा हळद टाकली, पहिला अर्धा, आता अर्धा। दीड चमचा आपण आगरी मसाला टाकतो, लाल मसाला। दोन चमचे आपण काश्मीर मिरची पावडर टाकली। गरम मसाला मगाशीच टाकलाय, तुम्हाला दाखवलाय। थोडं हिंग टाकतो आपण। आपण चवळी, बटाट, दुधी हे सर्व टाकून घेऊया। चांगलं परतून घ्यायचं, टाकल्यावर चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं। आणि आपण हे वाटण वाटताना पाणी टाकलेलं भांड्यामध्ये, जरा बारीक व्हायसाठी। नंतर मिक्सरमध्ये पाणी नाही टाकलं तर वाटतं जात नाही। चवळी आपण 2 तास अगोदर भिजवली होती। आपण इथे अर्धा दुधी बारीक चिरून घेतलाय, सालं काढून, आणि 1 मोठं बटाट घेतलेलं आपण, त्याची पण सालं काढली आणि मीडियम साईजचे पीस केलेत। अंदाजानेच आपण मीठ टाकतोय, तुम्ही तुमच्या चवीने आणि अंदाजाने टाका।
कमी वाटलं तर परत टाक, पण जास्त टाकू नका पहिलेच. आपण हे बघा शेपटाच्या शेंगा सोडून कापून बघून आतमध्ये बघायचं असतं, इथे कीड वगैरे असते, ते करून घेतलंय आपण. आता आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी जी आहे ती वाफेवर शिजवून घेऊया. बघा 2 चिमटे अशी साखर टाकतो आपण, जास्त नाही टाकत, म्हणजे गोडट झाली तर मग त्यांना आवडत नाही. आता आपण पाणी टाकतोय. मी ना थंड पाणी टाकलं याच्यामध्ये, विसरली, आणि तर तुम्ही ना शक्यतो गरम टाका. गरम पाण्याने प्रोसेस थांबत नाही शिजायची. अर्धी शिजलेली असते, मग परत ते थंड होणार, परत ते शिजायला हे करणार, असं होत नाही गरम पाणी टाकलं तर. पण आता टाकलं, आता काय करू नाही शकत. आता आपलं मीठ वगैरे सर्व टाकून झालंय, तर आता आपण झाकण लावून घेऊया कुकरला. कुकरला आपण 2 शिट्ट्या घेतल्या. आता आपण बघूया भाजी शिजले का. हे बघा आता आपली भाजी झालेली आहे. बघा चांगला लाल कलर, बघा कसं तरी आलेली आहे लाल, आणि चवळी पण शिजले, शेंगबिंग बटाट सगळं शिजलेलं आहे. मी तुम्हाला आता आपली झालेली आहे. हे बघा तरी आले, चांगली लाल कलरची, आणि मस्त अशी झालेली आहे भाजी. आपण म्हणजे काय, मी ते शिजले का बघायसाठी खोललंय, तुम्हाला नंतर दाखवतो. आता ही चवळीची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर एन्जॉय करू शकता. आगरी पारंपरिक पोळे जे आहेत त्याच्याबरोबर सुद्धा ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.